नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जानकी ही अवंतिकाला म्हणते की हे बघ, तू मायाला काही आरोप करू नकोस आणि शांत बस अवंतिका. परंतु अवंतिका म्हणते की नाही वहिनी, आता ही जी काही परिस्थिती आहे ती शांत बसण्याची नाही आणि कुणाचंही मन सांभाळून घेण्याची नाहीच नाही. आणि हे बघा वहिनी, मी सुद्धा तुमच्यासमोर हात जोडते की तुम्ही सुद्धा कुणाचं मन सांभाळत बसू नका. मकरंदला आपल्याला शोधून काढायचं आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर. म्हणून आता अवंतिका रागाने मायाचा हात धरते आणि विचारते की माया, मी तुला शेवटचं विचारते, तू कुणाला काही सांगितले होतेस का? आता जानकीला अवंतिकाचा रागच येतो तेव्हा आता माया रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की नाही, सगळ्याशी काडी मात्र संबंध नाही असे स्पष्ट शब्दात म्हणते. त्यावर मात्र अवंतिका मात्र मायाला तिचा फोन मागते. आता फोन मागितल्यानंतर आता जानकीला धक्काच बसतो आणि ऋषिकेश यांना सुद्धा अवंतिकाचा राग येत असतो की अवंतिका कशी रिॲक्ट होते ते. तेव्हा लगेच आता माया थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की सिरियसली तुम्ही नक्की काय बोलतात, याचं भान आहे का तुम्हाला? हे बघा अहो, मी खरंच काही केलेलं नाही तर. त्यावर आता लगेच अवंतिका म्हणते, आता मात्र तुझा फोन दे आणि ते सगळं काही तुझा फोन प्रूव्ह करेल. जर तुला तुझा खरेपणा सिद्ध करायचा असेल तर तुझा फोन दे इकडे. तेव्हा अवंतिका हात पुढे करते आणि तिचा फोनच मागत असते. तर आता माया ही लगेच ह्या अवंतिकाच्या हातामध्ये फोन देते आणि रडतच माया म्हणते की घ्या हा फोन आणि तुम्हाला जे काही चेक करायचं आहे ते तुम्ही करू शकता. या घरातील व्यक्ती नाही म्हणून तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवतात आणि आता मात्र मला इथे राहून काय उपयोग आहे? लगेच आता रडण्याचा अगदी सोंग करते आणि सगळ्यांच्या समोर आपला जी काही बाजू आहे तर ती मांडण्याचा भक्कम प्रयत्न करायला ती आता रडत असते. म्हणजे सगळ्यांना असं वाटेल की मायाची काही चूक नाही, मायावर नाहक आरोप होतात म्हणून. तेव्हा मात्र आता लगेच माया ही सुमित्राला म्हणते की हे बघा मावशी, तुम्ही माझ्यावर मगाशी ओरडला होतात तेव्हा मला असं वाटलं होतं की तुम्ही माझ्या काळजीपोटी आणि प्रेमापोटी माझ्यावर ओरडला होता आणि आता तर मात्र यांनी मला परकच करून टाकलेला आहे. आतापर्यंत मात्र तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आणि त्यासाठी मात्र खरंच थँक्यू म्हणून आता माया हात जोडते आणि सगळ्यांचे आभार मानण्याचं अगदी नाटक करत असते. परंतु आता मी या घरात नाही राहू शकत, आता मी हे घर सोडून जाते. आता असं म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. आता सगळ्यांना अवंतिकाने काय केलं म्हणून सगळ्यांना वाईट वाटतं. आता लगेच माया आतमध्ये जाण्याचं नाटक करते. सगळेजण माया माया करत असतात. सारंगचा जीव तर पूर्णपणे खालीवर होतो. तेव्हा मात्र आता लताबाई लगेच आता ह्या मायाच्या मागे जाते. आता मात्र जानकी अवंतिकाला विचारते की अवंतिका, तू जे काही केलंस ते योग्य नाही केलंस, काय केलंस तू हे सर्व? तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी, हे बघा, जे काही योग्य आहे तर ते योग्यच मी केलं आणि तेच मी करत आहे. तर कारण मी तिचा फोन चेक करते. त्यानंतर माया आतमध्ये येते आणि आपली बॅग भरत असते. लताबाई मात्र मायाजवळ येते आणि म्हणते की हे बघ माया, ऐकून घे माझं, इतक्या तडकाफडकी असा निर्णय घेऊ नकोस. आता माया म्हणते की नाही काकू, मला आता आडू नका, बाद झाले, आता मात्र मला जाऊन द्या, कारण मला तसेही माझे आई बाबा वाट बघत आहेत. मगाशी जेव्हा मी गोळ्या आणायला गेले होते तेव्हाच आईचा फोन आलेला होता आणि मी खरंच सांगते की गोळ्या आहे तर ते शोधण्यात वेळ गेला म्हणून मला येण्यासाठी उशीर झाला. त्यानंतर मात्र अवंतिका फोन चेक करत असते. तर सौमित्र विचारतो की काय झालं, काही सापडले का? आणि जानकी सुद्धा विचारते की काय झालं अवंतिका, तुला काही सापडले का? अवंतिका सगळं काही फोन चेक करते पण त्यात काही नसते आणि ती नाही असं म्हणते. फक्त तिच्या आई आणि बाबांचे कॉल्स आहेत. तेव्हा सारंग म्हणतो की बघितलंस का? आणि जानकी सुद्धा अवंतिकाला म्हणत असते की मी तुला यासाठीच म्हणत होते की तू शांत राहा म्हणून, जरा अगदी स्वतःचा राग आवर म्हणून. आणि का तू तिच्यावर संशय घेतलास? आणि बघ ना, ती आता दुखावलेली आहे आणि ती तर घर सोडून जायचं म्हणते. मग तूच सांग आता तिची समजूत कशी काढू? म्हणून जानकीला खूप टेन्शन येते. आणि आता मात्र जानकी तिला समजायला आत जाते. तर आजी लगेच म्हणते की या घरातील सगळ्या पोरी मात्र खूप आगाऊ आहेत, एकीला सुद्धा जराही अक्कल नाही. तेव्हा सुमित्राला राग येतो. सुमित्रा लगेच आता आजीला म्हणते की आई, अगं जरा तू गप्प राहा, मला एक गोष्ट सांग, तू तर नाही ना सांगितलं कुणाला याबद्दल? तेव्हा आता आजी रागानेच म्हणते की आता मी सुद्धा जाऊ का घर सोडून? आता सारंग खूपच ओरडतो आणि आजी समोर हात जोडून म्हणतो की आजी, हे बघ, तू आता जरा शांत राहा. त्यानंतर मात्र माया बॅग घेऊन आता निघलेली असते. जानकी तेवढ्या दरवाजात येते आणि मायाच्या हातातील बॅग घेऊन ती बाजूला ठेवते आणि मी तुला कुठेही जाऊन देणार नाही असं म्हणते. आता हे सर्व ऐकून आता माया रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की हे बघा जानकी ताई, माझ्यावर इतका मोठा अविश्वास दाखवला जाणार असेल तर येथे राहून मात्र माझा काय उपयोग आहे? तुम्ही सांगा की मला अवंतिका ताई कशा बोलल्यात बरं? त्यावर मात्र जानकी म्हणते की हे बघ अगं माया, मला सगळं काही कळतं, परंतु अवंतिका वाईट नाही ग, अगं जरा अल्लड आहे, स्पष्टपणे बोलतेस ती.
कारण ती वकील आहे आणि वकिलांना मात्र पुराव्याची भाषा कळते, म्हणूनच त्याचप्रमाणे ती तुझ्याशी बोलली. हे बघ, तिला मात्र जेव्हा कळेल ना की तिची चूक आहे तेव्हा मात्र ती तुझी माफी मागायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. हे बघ, ती येईल, स्वतः तुझ्याशी बोलेल, माझ्यावर विश्वास ठेव. आणि हे बघ माया, प्लीज घर सोडून जाऊ नकोस, मी हवं तर रिक्वेस्ट करते, परंतु असे घर सोडून जाण्याची भाषा मात्र करू नकोस. तेव्हा मात्र आता माया म्हणते की हे बघा जानकीताई, अहो हे बघा, तुम्ही रिक्वेस्ट करू नका म्हणून माझं पाऊल हे अडून राहील. त्यावर आता लगेच जानकी म्हणते की हे बघ माया, हे बघ मग मला तर तेच हवं आहे, तू कुठेही जायचं नाही. आणि हे बघ माया, तू आता समंजस आहे, हाताची 5 बोटं ही सारखी नसतात ना ग. आणि हे बघ नाही ना, मग थोडंसं माझ्यासाठी प्लीज तू समजून घेशील का. आणि तुला तर सगळंच माहिती आहे की घरात किती टेन्शनचं वातावरण आहे म्हणून. आणि हे बघ, हात जोडते मी तुझ्यावर, प्लीज माया कुठेही जाऊ नकोस, मी हात जोडते, प्लीज तुला अगदी रिक्वेस्ट करते. तेव्हा मात्र आता जानकीने हात जोडलेले असतात, तर माया लगेच आता जानकीचे हात धरते आणि म्हणते की प्लीज जानकी ताई, काही करा परंतु हात मात्र जोडू नका. आणि हे बघा, मनापासून मी तुम्हाला माझी मोठी बहीण मानलेला आहे आणि तुम्ही जर अविश्वास दाखवला असता तर मी खरंच आज संपून गेले असते हो, पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटतं, एक आधार वाटतो. त्यावर आता हे ऐकून जानकी म्हणते की हे बघ, तुम्हाला मोठी बहीण मानतेस ना, मग त्याच हक्काने मी तुला सांगते, कुठेच जायचं नाही, इथेच राहायचं. आता लताबाईच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येते. आता जानकी रडतच मायाला जवळ घेते आणि आता माया सुद्धा आता जानकीच्या मिठीत येऊन तिचा जो काही प्लॅन आहे तो तर शेवटी सक्सेस होतोच, कारण तिला याच घरामध्ये राहायचं असते आणि आता हे सर्व नाटक ती मुद्दाम करत असते जानकीची सिंपत्ती मिळवण्यासाठी. तेव्हा आता लताबाई ही देवाला हात जोडते जानकी आणि मायाला एकत्र पाहून. त्यानंतर मात्र आता इकडे दुसऱ्या दिवशी आता सगळेजण एकत्र येतात. आता नाना हे सगळ्यांना सांगत असतात की ऐका, माझं डोक्यामध्ये असा राग घालून काही निर्णय नाही घेता येणार, शांतपणे विचार वगैरे केला तरच यातून मार्ग निघणार आहे. आणि तेवढ्यात मात्र आता MK कंपनीचे जे काही लोक आहेत तर ते येतात आणि आता त्यांना ह्या रणदिव्यांच्या या आशीर्वाद बंगल्याचा सौदा करायचा असतो. किंवा मात्र आता लगेच ऋषिकेत त्यांना विचारतो की तुम्ही आता यावेळेस इथे, तर आता तो माणूस म्हणतो की हो, तुमच्या बंगल्यासाठी गिराईक आलेला आहे, त्यांना घेऊनच आलो. आणि हे सर्व कंपनीच्या माणसांनी सांगितलं, कारण त्यांना बंगला दाखवायचा आहे. तर आता हे ऐकून सगळ्यांना आणखीनच धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात. आया मात्र खिडकीतून हे सर्व पाहत असते, कारण हे सगळं काही तिचाच प्लॅनचा एक भाग असतो आणि तिला तर खूप आनंद होत असतो. तेव्हा आता नाना हे रागाने पुढे येतात आणि म्हणतात की बंगला बघायचा म्हणजे नक्की काय काय बोलतात तुम्ही हे सर्व. आणि हे बघा, तुम्ही असं काही करू शकत नाही असे नाना स्पष्ट शब्दात त्यांना सांगतात. तेव्हा आता जो काही तो कंपनीतर्फे माणूस आलेला आहे तो म्हणतो की काय करायचं म्हणजे काय करू शकत नाही हे तुम्ही मात्र मला सांगू नका. त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो की 1 मिनिट, तुम्ही नानासाहेब रणदिवे यांच्याशी बोलतात याचं भान ठेवा, वडील आहे ते आमचे, हे गावातील एक खूप मोठं प्रस्थ आहे आणि त्यांच्याशी बोलण्याची अशी पद्धत नाही. मात्र आता तो कंपनीचा माणूस लगेच हसतो आणि म्हणतो की नाना आणि साहेब घर काढलं विकायला आणि आमच्याकडून आदराची भाषा म्हणजे मिळायला हवी असं तुमचं मत आहे का. किंवा आता घरातील सर्वांना ह्या माणसाचा खूप राग येत असतो, सगळेजण रागाने बघतात, परंतु माया मात्र खिडकीतून बघून हे सर्व हसत असते. आणि आता मात्र ते लगेच म्हणतात की ऋषिकेश बाजूला हो, तू यामध्ये पडू नकोस, तुझी लायकी नाही ती. तेव्हा लगेच सारंग पुढे येतो. सारंग लगेच त्या माणसाला धमकावतो की माझ्या नानांशी आणि ऋषिकेश दादाशी बोलण्याची ही भाषा नाही, नाहीतर काय करेल माहिती नाही. तेव्हा आता तो माणूस सारंगला म्हणतो की हे बघ, आवाज खाली करून बोलायचं, लायकी मात्र आता तुमची निघणार आहे. तर तेव्हा या घराचा लिलाव होईल तेव्हा मात्र तुम्हाला समजेल की काय आहे ते. माया मात्र हे सगळं काही ऐकत असते आणि खूप अगदी तिला आनंद होत असतो, हसत असते ती. आता लिलाव म्हटल्यानंतर सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. सुमित्रा आणि आजी म्हणतात की काय बोलतात, लिलाव. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो लिलाव, तुम्हाला दिलेली मदत संपत आलेली आहे, फक्त 10 दिवस दिलेले आहे, लक्षात असून द्या. आणि ह्या 10 दिवसात मात्र तुम्ही काय करणार आहात. त्या बंगल्याचा लिलाव तर आता होणारच आहे, त्यामुळे लवकरात लवकर मात्र तुमचा हा बाजार आहे ना, तुम्ही अगदी आवरायला घ्यायचा, तुमचा बाडबिस्तार सगळं काही आवरून हे घर सोडून जायचं. आता सारंगला खूपच राग येतो. सारंग लगेच आता त्या माणसावर धावून जातो आणि त्याला धमकावत म्हणतो की काय बोललास रे तू, आवरायला घ्या म्हणजे नक्की काय हे. तेव्हा आता सगळेजण सारंगला धरतात. ऋषिकेश त्याला शांत राहायला सांगतो. सारंग अगदी शांत बसत नसतो. सारंग म्हणतो की अरे आपल्याला काय शिकवतात हे, आवरायला घ्या म्हणजे नक्की काय. इतक्या कष्टाने आम्ही हे घर उभं केलेलं आहे आणि जर तू आमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघशील ना, मी तुला सोडणार नाही. म्हणून सारंग त्याच्यावर धावून जात असतो. सौमित्रा आणि ऋषिकेश मात्र सारंगला आवरतात. आता तो माणूस आणखीनच भडकतो आणि म्हणतो की ऋषिकेश तुमच्या भावाला आवरा, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेल. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो जा, काय करायचं आहे ते कर, परंतु तुला हे घर नाही मिळणार असे जोरजोराने ओरडत असतो. तेव्हा सौमित्र सारंगला म्हणतो की सारंग शांत हो,
अरे हे बघ, असं ओरडून काही होत नसतं, शांत राहा बरं, कायदा हातामध्ये घेऊ नको, शांत राहा. आणि तेवढ्यात जानकी आणि लताबाई ह्या सगळ्या आवाजाने बाहेर धावतच येतात. आणि हे सर्व जे काही सुरू आहे ते बघून जानकीला आणि या लताबाईला यांना मोठा धक्काच बसतो. मित्रा आता खूप रडत असते आणि माया तर खूप हसत असते. जानकी बाहेर येते आणि विचारते की हे सर्व काय झाले, ऋषिकेश काय सुरू आहे, हे सर्व गोंधळ नक्की कसला आरडाओरडा आहे. तेव्हा आता तो माणूस लगेच म्हणतो की काही नाही हो. आणि तेवढ्यात जानकी रागाने त्याला विचारते की काय, कोण आहात तुम्ही, 1 मिनिट, आणि तुम्ही कोणाशी नक्की काय बोलतात याचं जरा भान ठेवा. तेव्हा मात्र आता तो माणूस म्हणतो की हे बघा, अहो ऐकून घ्या, तुमच्याशी बोलण्यात आम्हाला वेळ नाही वाया घालवायचा, बाजूला हो, कारण आशीर्वाद बंगल्याला गिऱ्हाईक आलेला आहे तर त्यांना आता बंगला दाखवायचा आहे. तेव्हा मात्र आता तो माणूस त्या गिऱ्हाईकाला किचन वगैरे सगळं काही दाखवायला नेतो. या सर इकडे या, इकडे किचन आहे. तेव्हा आता हे बघून मात्र सुमित्राला एक प्रकारचा जबर शॉक बसतो. सुमित्रा म्हणते की आपलं घर दाखवायला माणूस आलेत, म्हणून सुमित्रा खूप रडत असते. तर अवंतिका रडतच म्हणते की आई हे बघा, शांत व्हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सुमित्रा जानकीला विचारते की जानकी अगं आता आपलं काय होणार आहे, हे दिवस बघायचे बाकी राहिले होते का. आता आजी सुद्धा विचारते की अगं हे बघ, आपल्याला आता हे घर सोडावं लागेल का. तेव्हा आता जानकीला एक प्रकारचं खूप टेन्शन येते. माया मात्र आता खिडकीमध्ये बघून हसत असते. नंतर आता इकडे हे जे काही लोक आहेत तर ते घर पाहत असतात आणि आता तो गिऱ्हाईक विचारतो की तिकडे वर काय आहे. तेव्हा तो MK कंपनीचा माणूस म्हणतो की चला मी तुम्हाला दाखवितो. आणि तेव्हा मात्र आता ते वर जात असतात. माया लगेच दरवाजा बंद करून घेते. तेव्हा आता सारंगला खूप राग येतो. सारंग म्हणतो की दादा, अरे हे सगळं काही आता आपल्या समोर घडत आहे आणि आपण शांत बसलेलो आहोत, हे सर्व आता मला नाही सहन होत. त्यावर आता सौमित्र त्याला म्हणतो की सारंग हे बघ, हा त्रास आहे तर तो सगळ्यांना होतोय, परंतु आपले हात दगडाखाली आहे, तू विसरू नकोस. तेव्हा मात्र आता ती माणसावर जे काही बेडरूम आहे तर त्याबद्दल दाखवत असतात, त्यामध्ये नेऊन. आता हे सर्व बघून मात्र सगळ्यांना इतकं वाईट वाटतं. सगळे रणदिवे मात्र आता अगदी शॉक होतात. आणि आता मात्र ते बघून सुमित्रा तर खूप रडत असते. आता हे सगळं घर काही अगदी ते पाहणी करत असतात. इकडे एक बेडरूम आहे, तिकडे अगदी बेडरूम वगैरे आहे. तेव्हा आता नाना म्हणतात की ऋषिकेश आणि जानकी लवकरात लवकर तुम्ही दोघं काहीतरी करा, हे सर्व आता मला नाही सहन होत. मित्रा बिचारी आता खूप रडत असते. तेव्हा आता जानकी त्यांना आधार देते. जानकी म्हणते की नाना तुम्ही धीर सोडू नका, आम्ही सगळेजण आहोत ना, घर आपलं आहे आणि ते घर कायम आपलंच राहणार आहे, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा माया हे सर्व ऐकत असते आणि माया मात्र आता स्वतःशी खूप हसत असते. तिला खूप आनंद असा होत असतो. जानकी मात्र त्यांना कुणालाही काळजी करण्याचं म्हणजे करू नका असं म्हणते, सगळ्यांना आधार देत असते. तेव्हा मात्र आता हे सगळं काही घर दाखवल्यानंतर तो MK कंपनीचा मालक त्या गिऱ्हाईकाला विचारतो की काय आहे की नाही प्रॉपर्टी, घर आहे की नाही सुंदर. तेव्हा तो गिऱ्हाईक म्हणतो की हो, घर तर खूपच सुंदर आहे. तेव्हा तो MK कंपनीचा मालिक म्हणतो की अहो काय करणार, खरंच यांचं घरावर खूप प्रेम होतं, अगदी विश्वासाने बांधलेला बंगला होता, परंतु आता त्यांच्यावर ही अशी वेळ आल्यामुळे त्यांना शेवटी आपलं हे राहतं घर अगदी विकावं लागत आहे. तर 3 करोडची प्रॉपर्टी आहे ही, सर्व 3 करोडची. आणि बघा, तुम्हाला जर प्रॉपर्टी आवडली असेल तर अगदी टोकन देऊन मात्र ही श्री गणेशा करूनच टाका. तेव्हा आता तो गिऱ्हाईक म्हणतो की हे बघा, श्री गणेशा तर करूयात, परंतु हे बघा मला माझ्या फॅमिलीशी थोडंसं डिस्कस करावं लागेल, तुम्ही एक काम करा, ह्या बंगल्याचे फोटो मला पाठवून द्या. तेव्हा आता तो MK कंपनीचा माणूस म्हणतो की बरं तुम्ही म्हणताल तसं, आणि येतो आम्ही असे म्हणून आता ते निघून जातात. तर आता हे MK कंपनीचा माणूस मात्र सगळ्यावर हसतो आणि तेथून जायला निघतो. तेव्हा आता ऋषिकेश त्यांना थांबवतो की 1 मिनिट. तेव्हा तो माणूस थांबतो आणि त्या माणसाला मात्र ऋषिकेश म्हणतो की तुम्ही असा परस्पर व्यवहार नाही करू शकत, या बंगल्याचा व्यवहार करण्या अगोदर मात्र मला तुमच्या मालकाला भेटायचं आहे. तर तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणतो की कुणाला, MK सरांना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो. तर तो माणूस म्हणतो की ते येथे नसतात, ते फॉरेनला असतात. आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, तुम्ही माझं बोलणं त्यांच्याशी करून द्या. तेव्हा आता MK कंपनीचा माणूस म्हणतो की हे बघा, त्यांच्याशी मात्र तुम्ही कोणी असं नाही बोलू शकत. आता हे सर्व ऐकून ऋषिकेश विचारतो की बोलू शकत नाही म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे, जे काही तुमचं सुरू आहे तर ते कुणाच्या जीवावर तुम्ही हे सर्व केलेलं आहे. तर आणि हे बघा, MK सरांकडून जी काही एक व्यक्ती आहे तर ती ह्या सगळ्या व्यक्ती ऑफिसचं काम बघत आहे. तर आता मात्र ऋषिकेश विचारतो की नक्की कोण आहे ती व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव काय आहे. तेव्हा मात्र आता हा MK कंपनीचा माणूस म्हणतो की ते आमचे वकील आहेत, सदानंद देशमुख, हवं तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो, तुम्ही त्यांच्याशी नक्की बोलून घ्या. आणि तुमच्या डोक्यावरचं हे छप्पर जर तुम्हाला वाचवायचं असेल तर मात्र लवकरात लवकर तुम्ही पैसे वगैरे द्या. आणि जर तुम्ही पैसे वेळेवर नाही जमवले तर खरोखर तुमच्या ह्या घराचा लिलाव होईल. तर आणि जमलं तर हा बंगला वाचवा, कशाला मात्र आता इतकी फरफटत करतात ओ. हे बघा, जे काही आहे ते लवकरात लवकर करा, असे म्हणून मात्र आता हा
एमके कंपनीचा माणूस आहे तर तो मात्र आता तिथून निघून जातो। आता सगळेजण खूपच शॉक होतात। सुमित्रा आई आता देवघरात येते आणि देवघरात येऊन मात्र देवाला हात जोडून प्रार्थना करते की ह्या घरावर आलेले जे संकट आहे तर ते देवा लवकरात लवकर दूर कर। सुमित्रा देवाला म्हणते की देवा हे बघ, अरे माझे लेकरं रोज आता एक संकटाचा सामना करत आहे, यातून बाहेर पडण्यासाठी रोज त्यांची काही ना काही धडपड मात्र सुरू आहे। देवा त्यांना यश दे आणि आम्हाला सुद्धा काहीतरी मार्ग दाखव। आणि तेवढ्यात आता सुमित्राच्या मोबाईलवर ह्या कावेरीचा फोन येत असतो। तेव्हा सुमित्रा आता फोन पाहते। सुमित्राला खूपच राग येतो कारण तो कावेरीचा फोन असतो। आता सुमित्रा रागाने विचारते की का आणि कशासाठी फोन केला तुम्ही परत येथे। आता कावेरी काकू म्हणतात की हे बघा सुमित्रा ताई, तसं मला फोनवर नाही सांगता येणार, तुम्ही एक काम करा, तुम्ही मला भेटायला येताल ना। तेव्हा आता सुमित्रा विचारते की का तुमच्या मुलीने जो काही माझा पान उतारा केलेला आहे तो मात्र मी अजूनपर्यंत नाही विसरलेले, हे लक्षात ठेवा। आता मात्र तुमची मुलगी ही तुमच्याच अगदी खांद्यावर बंदूक ठेवून चालत असणार, जे काही आहे ते तुम्ही आता आहे तर ते सुधारून घ्या, मला काही सांगू नका, फोन वगैरे करू नका। त्यावर तर हे सर्व ऐकून कावेरी काकू म्हणतात की हे बघा अहो तसं नाही, हे बघा तुम्हाला जसं ऐश्वर्याचं बोलणं आणि वागणं खटकतं तसं मला सुद्धा खटकतं, पण हे बघा मी एक आई आहे आणि तिची आई असल्यामुळे तिचं हे असं एकटीने जगणं खरंच मला सुद्धा नाही बघतो। आणि हे बघा सुमित्रा ताई, तुम्ही सुद्धा एक आई आहात, मग मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुम्ही प्लीज ऐकून घ्या, एकदा मला भेटायला या। तेव्हा मात्र सुमित्रा रागाने म्हणते की तुमच्या त्या दरिद्री मुलीने मात्र आमच्या घरावर नांगर फिरवलेला आहे आणि ती मला इतका त्रास देते तरी सुद्धा तुम्हाला मला भेटावंसं वाटतं, माझ्याशी बोलावायचं आहे का, नक्की काय हे। तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की हे बघा तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे, परंतु मी ऐश्वर्याला आता खरंच समजावलेलं आहे, तुम्ही फक्त मला भेटा, मी तुम्हाला सगळं काही सांगते। आता सुमित्रा स्पष्ट शब्दात सांगते की हे बघा मला तुमचं काही ऐकून घ्यायचं सुद्धा नाही आणि तुम्हाला भेटण्याची तर अजिबात माझी इच्छा तर नाहीच, त्यामुळे हे बघा प्लीज मला फोन करू नका। तेव्हा आता कावेरी काकू ऐकायला तयार नसतात। कावेरी काकू म्हणतात की एकदा फक्त माझ्या शब्दाखातीर माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे म्हणून मी तुम्हाला हे सर्व म्हणते। आता मात्र ही कावेरीचे काकूचं बोलणं आहे तर ते ऐकून सुमित्रा भेटायला तयार होते। हे ऐकून कावेरीला खूप आनंद होतो। कावेरी काकू म्हणतात की हे बघा सुमित्रा ताई, खरंच मी तुमची खूप आभारी आहे आणि येताना मात्र तुम्ही एकट्याच या। त्यावर आता सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे आणि सुमित्रा आता फोन ठेवते आणि विचार करते की यांना नक्की माझ्याशी काय बोलायचं असेल आणि ते पण एकट्यात। त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मात्र सौमित्रा हा ऋषिकेशला सांगतो की ॲडव्होकेट सदानंद हे आहे ना तर ते मात्र आमच्या ह्या कोर्टामधील खूप एक मोठं नाव आहे, त्यामुळे त्यांना एकदा जाऊन आपल्याला भेटावं तर लागेलच। त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ तू त्यांच्याकडे जा आणि विचार त्यांना की हा एमके आहे तरी कोण। त्यावर सौमित्र म्हणतो की हे बघ अरे अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या अवघड असतात, त्यामुळे ते मला नाही वाटत मात्र इतक्या सहजपणे आपल्याला काही माहिती देऊ शकतील, पण मात्र आपण हळूहळू मात्र ही सगळी काही माहिती काढून घेऊ। आणि तेवढ्यात जानकी तेथे येते। जानकी हे सर्व ऐकते आणि सौमित्र भाऊजींना म्हणते की हो बरोबर आहे, कारण हा नाही हे बघा आता हळूहळू जरी काढायचं म्हटलं तरी सुद्धा आपल्याकडे आपल्या हातामध्ये तेवढा वेळ तर नाहीच। आणि तेवढ्यात तेथे अवंतिका आणि सारंग सुद्धा येतात। अवंतिका म्हणते की वहिनी हे बघा माझ्याकडे एक आयडिया आहे, कारण मी त्यांच्याकडे आता एक अप्लाय करते, इंटर्नशिप अगदी करण्यासाठी मात्र अप्लाय करत आहे, म्हणजे असं की पहिले काही दिवस मी त्यांच्याकडे जाऊन काम करेन आणि बघते मला त्यांच्या त्या कंपनी म्हणजे एमके कंपनीबद्दल काही माहिती मिळते की नाही मिळते। आणि आता मात्र आपल्याला जी काही माहिती मिळेल त्यातून छोटातल छोटा जरी क्ल्यू असला तरी सुद्धा त्या क्ल्यूवर मात्र आपण मकरंदचा शोध घेऊ शकतो। त्यावर आता हे ऐकून जानकी म्हणते नाही अवंतिका ही खूप मोठी रिस्क आहे। त्यावर आता अवंतिका समजावते की वहिनी हे बघा, किंवा अवंतिका म्हणते की नाही हे बघा वहिनी, जर आपल्याला आपलं घर वाचवायचं असेल तर मात्र ही इतकी मोठी रिस्क आपल्याला घ्यावीच लागेल। आणि हे बघा वहिनी हे सगळं काही आहे ते शॉर्टली मात्र मी सगळं काही हँडल करेल, कुणाला काही कळणार नाही। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अवंतिका अगं पण तू जर पकडली गेली तर मात्र सगळा खूप मोठा धोका होऊ शकतो आणि आता तुझं करिअर सुद्धा धोक्यात येऊ शकतं बरं। तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना मी तेच तर म्हणत आहे। त्यावर आता अवंतिका म्हणते की ह्या सगळ्या करिअर पेक्षा मला माझी माणसं ही जास्त महत्वाची आहेत, माझी फॅमिली मला जास्त महत्वाची वाटते। अवंतिकाचा हा डिसिजन ऐकून सौमित्रला आणि ऋषिकेश आणि जानकी यांना खरंच अवंतिकाचा अभिमान वाटतो। म्हणून अवंतिका ही ऋषिकेशला रिक्वेस्ट करते की दादा प्लीज मला प्रयत्न तरी करून द्या आता प्लीज। असं म्हटल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे, परंतु आता ही गोष्ट आहे तर आपल्यापैकी कुणालाही कळायला नकोय, कारण आपण जे काही डिस्कस करत आहोत ही आता फक्त आणि फक्त आपल्या 5 जणांमध्येच असेल। तेव्हा आता सगळेजण हो म्हणतात। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र इकडे पुढील भागामध्ये जेव्हा ऐश्वर्या सुमित्राला भेटायला येते, कावेरी काकू सुद्धा आता ह्या
सुमित्राला भेटायला आलेल्या असतात. ऐश्वर्या आणि त्या दोघी असतात. ऐश्वर्या मात्र आता सुमित्राला विचारते की खरंच तुम्ही त्या मास्कमॅनबद्दल जी काही चौकशी करत आहात आणि जे काही त्याचा तपास सुरू आहे, खरंच मला भेटून खूप आनंद वाटला. म्हणून आता सुमित्रा मात्र आता लगेच ही तिच्याकडे पाहत असते. तर ऐश्वर्या मात्र सुमित्राचा हात धरते आणि काँग्रेस असं म्हणून अगदी तिच्या हातात हात देत असते आणि मुद्दाम आता ती जे काही फोटो आहे तर ते फोटो काढले जात असतात. तर आता सुमित्रा रागाने आपला हात हिसकावून घेते आणि म्हणते की तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण तू कितीही प्रयत्न कर आमचं जे काही रणदिव्यांचं घर आहे हे घर अगदी नष्ट होण्यासाठी, तरी सुद्धा तुझं स्वप्न कधीही नाही पूर्ण होणार. तेव्हा मात्र आता लगेच लताबाई तो फोटो आहे तर तो सुमित्रा समोर जानकीला दाखवते आणि म्हणते की जानकी बघ हा फोटो, अगं तुझी सासूच आहे की आता जे काही खबरी आहे घरातील तर त्या मात्र त्या मास्कमॅनला पोहोचवते. तेव्हा आता सुमित्राला खूप राग येतो. सुमित्रा रागाने म्हणते की जानकी तू तुझ्या आईला सांग की आमच्या घरातील प्रॉब्लेम पासून लांब राहायचं. तेव्हा आता लताबाई म्हणते का मी लांब राहायचं. तेव्हा मात्र आता लगेच सुमित्रा आणि लताबाई यांच्यामध्ये तुडंब असं भांडण जुपतं. तेव्हा जानकीला खूप वाईट वाटतं. जानकी आता मनात म्हणते माझ्या भूतकाळातील जी घटना आहे तर ती माझ्या घरात सुद्धा वनवा पेटवते. तेव्हा आता बाद झालं म्हणून जानकी डोक्यावरचा पदर काढते आणि कमरेला खोसते. काही झाले तरी आता या मास्कमॅनला मी शोधून काढणार असे ती ठरवते. आणि तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपल्यानंतर पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.